हाय फ्रेंड्स, काव्यस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा आज मी काय बनवलं आहे। तर आहे ना, मी इथं बनवलेलं आहे कंदी पेढ्यापासून कुल्फी बनवलेली आहे। तर आता तुम्ही विचार कराल हिने कंदी पेढे कुठून आणले। तर मी आहे ना देवीला गेलेली, तर तिथं देवीला प्रसाद म्हणून मी कंदी पेढे चढवले होते। त्याच्यामधले ते उरलेले प्रसाद म्हणून घरी आणलेले। तर त्याचीच मी आज तुम्हाला कुल्फी बनवून दाखवणार आहे। तर खूप अशी स्मूथ मस्त बाहेर जशी भेटते ना कुल्फी त्याच पद्धतीने झाली होती। तर बघावी, आता वेळ न घालवता आपण हे बनवायला घेऊया। चला तर मग बनवायला घेऊया ही मस्त अशी कुल्फी। तर ना इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध आहे ना मी त्याच टोपात गरम करून घेतलेलं आहे, म्हणून दुधाला साईडनी मलाई चिटकलेली आहे ना। तर तुम्ही बोलाल की एवढा खरकटा टोप का ठेवला आहे तिने। तर असं काहीच नाही आहे, दुधाच्याच टोपामध्ये मी ते दूध गरम करायला घेतलेलं आहे। आणि इथं आहे ना अर्धा किलो कंदी पेढा होता। तर तो पेढा आहे ना मी असं चम्मचनी मॅश करून ना त्या दुधामध्ये टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये आता पेढा तर गोड असतो, त्याच्यामुळे फक्त जसं आपल्याला चवीपुरती साखर टाकायची आहे। आता मी 1 लिटर दुधाला फक्त 1च चम्मच साखर टाकलेला आहे। तर आता तुम्हाला जसं गोड पाहिजे असेल तसं तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता। तर आता आहे ना, आता दूध आपलं चांगलं मस्त उकळायला लागलं आहे, त्याच्यामध्ये मी केसर टाकलेलं आहे। तुम्हाला केसर टाकायचं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालतं। तर आता इथं कस्टर्ड पावडर 1 चम्मच घेतलेला आहे। कस्टर्ड पावडर तुम्हाला कोणत्याही दुकानात अवेलेबल असणार, असं कुठंही भेटू शकतं। जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर थोडासा 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स करून तुम्ही ते पण कुल्फीमध्ये वापरलात तरी चालतं। तर मी तर कस्टर्ड पावडर 1 चम्मच दुधामध्ये, थंड दुधामध्ये मिक्स करून ते याच्यामध्ये टाकलेलं आहे। तर आता आहे ना हे मस्त असं शिजून दिलेलं आहे ते कस्टर्ड पावडर वगैरे टाकून। आणि त्याला आहे ना 1-2 तास मी फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं आहे। थंड केलं ना मग याला मस्त असं बीटरनी असे मस्त फेटून घ्यायचं आहे त्याला। आणि 1 वाटी ही केकची विथ क्रीम घेतलेली आहे। तर आता विथ क्रीम नसेल तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीम पण घेऊ शकता। तर त्याच्यापासून पण आईस्क्रीम मस्त होऊ शकते। तर बघा 1 वाटी मी अशी क्रीम घेऊन त्याला मस्त असं फेटून घेतलेलं आहे। आणि मस्त असं त्याच्यामध्ये मिक्स करून चम्मचनी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि मिक्स झालं की परत आहे ना त्याला बीटरनी मस्त असं फिरवून घ्यायचं आहे। आणि हे पूर्ण एकजीव होईपर्यंत मस्त असं फिरवून घेतलं की तर आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे कुल्फी। तर मस्त असं बघा किती मस्त फिरवून घेतलेलं आहे मी ते बीटरनी। तर माझ्याकडे कुल्फीचं साचा नव्हता, त्याच्यामुळे मी आहे ना हे ग्लास घेतलेले आहेत। तुम्ही पण कोणताही घेऊ शकता, वाटी घेऊ शकता, नाहीतर तुमच्याकडे कुल्फीचा साचा असेल तो पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये मी मस्त असं ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्या वरती फॉईल पेपर लावलेला आहे। फॉईल पेपर का लावायचा आहे, कारण आहे ना वरती असं बर्फाचा थर नाही बसला पाहिजे त्या कुल्फीला, त्याच्यामुळे आपल्याला हे फॉईल पेपर लावायचं आहे। तर आता इथं मी फ्रीजमध्ये पण ठेवून झालेलं आहे। फ्रीजमध्ये ठेवून मस्त असं 1 दिवस पूर्ण त्याला फ्रीजमध्ये पूर्ण ठेवलेलं आहे। म्हणजे रात्री ठेवलं तर सकाळपर्यंत मी मस्त असं सेट व्हायला ठेवलेलं आहे। तर इथे किती मस्त अशी स्मूथ बघा किती छान अशी आईस्क्रीम झालेली आहे कुल्फी। तर आपली कुल्फी खूप मोठी झालेली आहे। आता तुम्हाला मी खाऊन पण दाखवते किती छान असं झालेलं आहे। तर मी तुम्हाला काही बोलू, एवढी मस्त एवढी टेस्टी झाली होती। तुम्ही ना नक्की ट्राय करा। दिवाळीमध्ये पण कधी अशी मिठाई राहिली तर त्याच्यापासून पण तुम्ही बनवू शकता। चला तर मग माझी रेसिपी आवडली असेल तर बाय।